काल अजित दादा म्हटले की 288 वर आम्ही सर्वे करतोय. लंकेच्या ठिकाणी लंके महायुतीतून लढण्यास तयार होते, परंतु विखेंनी त्रास दिला. कसं बघता महायुतीचा घटक पक्ष? ओबीसी आणि मराठा या दोन समाजामध्ये जे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, ते दिलं पाहिजे. त्याकरता महाराष्ट्राचे सर्वच पक्ष आणि सर्व विधिमंडळ मराठा समाजाच्या पाठीशी आहे. पण सोबतच ओबीसीतनं हे आरक्षण देऊ नये याकरता पवार साहेबांची, शरद पवार साहेबांची आणि काँग्रेसच्या अनेक नेत्याची भूमिका आहे, पण ती स्पष्टपणे येत नाही. आणि त्यामुळं छगन भुजबळ साहेबांनी घेतलेला पुढाकार योग्य आहे. ते शरद पवार साहेबांशी भेटून या सामाजिक प्रश्नावर सर्वच पक्षांनी मदत करावी. शेवटी हे महाराष्ट्राच्या सामाजिक सलोखा कायम राहावा याकरता घेतलेला पुढाकार आहे. आणि त्यामुळं छगन भुजबळ साहेबांची विनंती शरद पवार साहेब मान्य करतील असं मला वाटतं. अजितदादाच्या राहिला प्रश्न अजितदादांचा, तर अजितदादांची पक्ष आहे, त्यांना आपले सर्वेक्षण करायचा अधिकार आहे. 288 जागावरही त्यांचं सर्वेक्षण त्यांनी केलं पाहिजे याकरता कुणाचं दुमत नाही आहे. पण आमचा महायुतीचा एक फॉर्म्युला आहे की ज्या ठिकाणी जो जिंकून येईल आणि खऱ्या अर्थाने ज्या सिटिंग सीट आहे त्या सिटिंग सीटमध्ये कशी जास्त आम्ही महायुती ताकद लावून लढू आणि जिंकू याकरता जास्त आम्हाला प्रयत्न करायचे आहे. कोणती जागा कुणाला पेक्षा जागा जिंकणे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन करू आणि महायुती जिंकू. विखेंनी लंकेला त्रास दिला म्हणून ते तिकडे गेले असं म्हटलं दादा. असं आहे की आता सुजय विखे हे सिटिंग खासदार आहेत होते, त्यामुळे सिटिंग ज्या ठिकाणी खासदार आहे त्या ठिकाणी काही अशा चर्चेला अर्थ नसतो. सुजय विखेने उत्कृष्ट काम केलं आहे आणि मग त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री आहेत, त्यामुळे सिटिंग सीट भाजपची असल्यामुळं त्या ठिकाणी अदलाबदलीचा प्रश्नच नव्हता, येतही नाही. सिटिंग सीटवर साधारण आम्ही कॉम्प्रोमाइज करतो की बाबा जो सिटिंग असेल त्याला प्राधान्य देतो. त्यामुळे आता जर तरला जीवनामध्ये अर्थ नसतो. नवाब मलिकांना राष्ट्रवादी गटाकडनं तिकीट दिली जाणार आहे. शरद पवार तो अजितदादाचा प्रश्न आहे, पण त्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. काही विषय असे असतात जे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, त्यामुळं काही विषयावर चर्चा करू, अजितदादाशी बसू, आमचे नेते बसतील. पण आज काही तो कपोलकल्पित बातम्या करण्यात काही अर्थ नाहीये. जनसंवाद यात्रा तुमची 1 तारखेपासून निघते आहे, काय उद्देश आहे, कुठे कुठे जाणार आहे? आता हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे लोक शिंदे फडणवीस पवार सरकारचं बजेट जे लाडली बहीण आहे, मोठ्या प्रमाणाचं बजेट केलं आहे. आता हे लोक आपले त्या ठिकाणी बॅनर लावून, जसं यांच्याच सरकारने काय केलं, यांनी सरकारमध्ये कधीच लाडली बहीण योजना केली नाही, यांनी सरकारमध्ये कधी इलेक्ट्रिक विजेचं बिल माफ केलं नाही, यांनी सरकारमध्ये गरीब मध्यमवर्गीयचा कधी त्या ठिकाणी फायदा केला नाही, जातीपायीचं राजकारण केलं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी. आणि जेव्हा शिंदे फडणवीस सरकार विकासाची भूमिका मांडतायत तेव्हा बॅनरबाजी करतायत. काही तर लोक आम्ही योजना आणली असा आवेश करताय. मुलं कोणाचे, बारसे कोण करतात आहे, लाडू कोण खातात आहे. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की जनसंवाद यात्रा करायची आणि या संवाद यात्रेतनं शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या योजना गावोगावापर्यंत पोहोचवायच्या. मोदीजी आणि महाराष्ट्र सरकारच्या डबल इंजिन सरकारचे कामं महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवायचं याकरता महाराष्ट्रात संवाद यात्रा निघणार आहे. थँक्यू.